तर नमस्कार सर्वांना. आज सुकटीची सुकी भाजी बनवणार आहोत. यासाठी मी 2 वाट्या सुकट छानपैकी चाळणीने चाळून घेतलेले आहे, जेणेकरून त्याच्यातील खडे वगैरे कचरा वगैरे निघून जाईल. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये सुकट थोडीशी गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत फ्राय करून घेणार आहे. या ठिकाणी बघू शकता सुकटीचा थोडा कलर गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यानंतर एका प्लेटमध्ये सुकट काढून घेणार आहे. सुकट काढून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हे सुकट छानपैकी साफ करून घ्यायचे आहे, जेणेकरून याचा जो वशाळ वास असतो तो निघून जाईल. सुकट स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मोठ्या आकाराचे असे 2 कांदे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. कांद्याचे प्रमाण या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. यानंतर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मी छानपैकी कट करून घेतलेल्या आहेत आणि कांद्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत. यानंतर मध्यम आकाराचा 1 टोमॅटो छोटा छोटा कट करून घेऊन या मिश्रणामध्ये फ्राय केलेला आहे. कांदा आणि टोमॅटोने तेल सोडल्यानंतर यामधील घरातील मसाले, यामध्ये चटणी, हळद, मीठ, चिकन मसाला आणि काश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेले आहे. हे सर्व मसाले या मिश्रणामध्ये फ्राय केल्यानंतर हे मसाले छानपैकी तेल सोडू लागतात. जेवढे आपण मसाले फ्राय करू तेलामध्ये चांगले त्याला तेल सुटेल, तेव्हा त्या भाजीची टेस्ट अजून वाढते. यानंतर यामध्ये छोट्या आकाराची चिंच टाकलेली आहे या मिश्रणामध्ये आणि मिश्रण छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेले असे सुकट यामध्ये टाकून हे मिश्रण फ्राय करून घेतलेले आहे मसाल्यामध्ये. तुम्ही पाहू शकता, जेवढं तुम्ही छानपैकी फ्राय करून घ्याल तेवढे सुकटची चव अजून छान लागेल. यानंतर पाऊण ग्लास इथं मी पाणी ओतून घेतलेलं आहे या भाजीमध्ये. तुम्हाला जर थोडीशी रश्शेवाली पाहिजे असेल सुकट तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता, तुमच्या आवडीनुसार होता. यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून यावर झाकण ठेवून 10 मिनिट मीडियम गॅसवर हे सुकट शिजवून गेलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही नक्कीच 1 ते 2 भाकरी जास्त खाऊ शकता. इतकी टेस्टी बनते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.